तर आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील मागाठाणे परिसरात या दहीहंडी उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे हे दोघेही या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते। या दहीहंडीमध्ये अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकार परफॉर्म करणार आहेत। तसंच रील स्टार स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून यासाठी बक्षीस ठेवण्यात आलंय। तसंच गोविंदांसाठी वैद्यकीय सुविधेसह इतर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील। आमच्यासोबत राज सुर्वे आहे। राज, कशा प्रकारची तयारी सुरू आहे आणि काय सांगले यावेळी काय वेगळं होणार आहे? दहीहंडी हा सण खऱ्या अर्थाने आता गेले 2 वर्ष नावारूपाला आलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने दहीहंडीसाठी विशिष्ट प्रकारचे नियमावली आणलेली आहे। तरुण मुलांना संरक्षण दिलं जातं आहे। दहीहंडीच्या थरामधल्या मोफत औषध उपचार केले जाण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदा इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या गोविंदाच्या थरांमध्ये जे थर लावणारी मुलं आहेत त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची फॅसिलिटी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। त्यामुळे दहीहंडीचं वातावरण जे गेल्या 2 वर्षामध्ये ते अतिशय बदललेलं आहे आणि ते आपल्याला मागाठाणे मतदारसंघामध्ये दहीहंडीच्या ह्या आपल्या मागाठाणे दहीकाला उत्सवाच्या रूपाने आपल्याला नक्की या ठिकाणी दिसणार आहे 27 तारखेला। कॅमेरामॅन रोहनचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।